पैनमध्ये मस्तपैकी गणपती सजवलेले वगैरे, धोतर वगैरे प्रॉपर मस्तपैकी गणपती बाप्पाच्या मूर्त्या सजवलेल्या आहेत. एक डिस्प्लेलाच एवढं भारी भारी मूर्ती आहेत. हे बघा, मस्तपैकी सुंदर आर्ट वगैरे. लालबागच्या राजाची सुद्धा गणपतीची मूर्ती फक्त मस्तपैकी सजवलेली आहे. बाजूला सुद्धा बघतायत पूर्ण डिस्प्ले भरलेला आहे. पेटेवाले गणपतीची मूर्ती सुद्धा आहे बघा, मस्तपैकी सजवलेलं आहे. मस्तपैकी गौर मातेची सुद्धा मूर्ती सजवलेली आहे बघा, दागिन्यांनी. गौर मातेसुद्धा आगमन होते. सो ही गौरी मातेची मूर्ती आहे. मस्तपैकी लहान मुलगा सजवतोय हे बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये. बाय द वे मित्रांनो, प्रितेश मिरकुडे. आणि आज तुम्हाला एक भन्नाट व्हिडिओ दाखवणार आहे. सो आपण बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघतोय आणि गणपती बाप्पांचे व्हिडिओज बघतोय. सो आम्ही पेनला गेलो होतो. भरपूर म्हणजे भरपूर गणपती होते. सो आम्हाला पाहता पाहता आणि व्हिडिओ काढता काढता भरपूर उशीर झाला. आणि व्हिडिओ काढता काढता आम्ही परत घरी परतीच्या प्रवासाला निघालो. तर परतीचा प्रवास करताना आम्हाला एक दोन असे वर्कशॉप दिसले. म्हणजे त्यांचे डिस्प्लेच्या मूर्त्या पाहून असं मन अट्रॅक्शन होतं की आम्ही पुन्हा गाडी वळवली आणि पुन्हा त्या शॉपमध्ये गेलो. शॉपमध्ये गेल्यानंतर अशी आम्हाला माहिती आणि इन्फॉर्मेशन भेटली की आणि मूर्त्या तर बघून तर असं वाटलं होतं की इथून जावंच नाही. आणि अशी मूर्ती, ज्वेलरी आर्ट, फेटे, धोतर व्यवस्थित एकदम प्रॉपर. म्हणजे आम्ही इन्फॉर्मेशन काढली की त्यांच्या बऱ्याच मूर्त्या त्या सेल होऊन किंवा बाहेर सुद्धा ज्या दुकानात गेल्यात, पण आता ज्या राहिल्यात त्या आजूबाजूची गाव आहेत किंवा ज्या अमरापूर, पेन वगैरे अजून गाव आहेत, त्या गणपतीसाठी त्यांना मूर्त्या लागतात. तर तशा ज्या अजून मूर्त्या बनवत आहेत, तर मूर्त्या तर एवढ्या भारी आहेत ना मित्रांनो, बघूनच आम्हाला म्हणजे एवढं एक्साइटमेंट वाढत गेलं की अशा मूर्त्या आपल्या घरात सुद्धा आणाव्यात आणि अशा आजूबाजूला सुद्धा आपल्या पाहायला मिळत. तर व्हिडिओमध्ये मूर्त्या तुम्हाला दाखवतोय, मूर्तीवर कशी सजवली काय आहे आणि मूर्ती पण एकदम भारी सजवले. तुम्ही व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा आणि बघा शेवटपर्यंत कशा मूर्त्या आहेत. आमचं तर मन प्रसन्न झालं. तुमचं कसं मन प्रसन्न होतं काय होतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये करून नक्की सांगा मित्रांनो. सो चला बघूया आपण त्या मूर्त्या वगैरे. आता आलो प्रणव आर्ट जोय पैनमध्ये. मस्तपैकी गणपती सजवलेले वगैरे, धोतर वगैरे प्रॉपर मस्तपैकी गणपती बाप्पाच्या मूर्त्या सजवलेल्या आहेत. एक डिस्प्लेलाच एवढं भारी भारी मूर्त्या आहेत. हे बघा, मस्तपैकी सुंदर आर्ट वगैरे. लालबागच्या राजाची सुद्धा गणपतीची मूर्ती फक्त मस्तपैकी सजवलेली आहे. ही बाजूला दगडूशेठ हलवाईची गणपती मूर्ती मस्तपैकी सजवलेली आहे दागिन्यांनी. आणि ही विठ्ठलरूपी मूर्ती बघा, मस्त बघल्यानंतर मनसुद्धा प्रसन्न होते. पूर्ण डिस्प्ले सजवलेला आहे. बैठी मूर्ती, मोराचा पिसारा वगैरे सजवलेला आहे. ऑलमोस्ट बाजूला सुद्धा बघतायत पूर्ण डिस्प्ले भरलेला आहे. पेटेवाले गणपतीची मूर्ती सुद्धा आहे बघा, मस्तपैकी सजवलेलं आहे. अष्टविनायक गणपती आहे बघा, मूर्तीच्या चारी बाजूला बैठी मूर्ती. ते 4 फुटाचा 3 फुटाचा गणपती बाप्पा मस्तपैकी ज्वेलरी आर्ट केलेले आहे. तर नक्की प्रणव आर्ट जोय पुणे पेन बघा, नक्की या कारखान्याला भेट द्या मित्रांनो. त्याला विठ्ठलरूपी पण मूर्ती आहे मस्तपैकी. मस्तपैकी भारी भारी मूर्ती आहेत गणपती बाप्पाला.
छोट्या छोट्या 1 ते 2 फुटा सुद्धा मस्तपैकी सजवलेल्या ज्या 7 मूर्त्या आहेत. सिद्धिविनायकाची मूर्ती आहे, पुराणा वाढ जो आहे. बघताय शिवकालीन मूर्ती सुद्धा आहे, शिवाजी महाराजांची राज्याभिषेक मधली. मस्त आहे की भरपूर मोठी गणपती आहे तिथे. भरपूर गणपतीच्या मूर्ती आहेत. सो छोटीशी शंकराची मूर्ती सुद्धा आहे, शंकर रूपी सुद्धा गणपती, बालगणपती मूर्ती आहे. माशावर बसलेली गणपती पण मूर्ती आहे बघा. छोटे छोटे 1-1, 1.5, 2-2 फुटाच्या पण मूर्ती आहेत. मातेची सुद्धा मूर्ती सजवलेली आहे बघा, दागिन्यांनी. गौरू माते सुद्धा आगमन होते. सो ही गौरू मातेची मूर्ती आहे. असं की लहान मुलगा सजवतोय हे बघा. काय नाव आलं तुझं? सार्थक. मस्त आहे की गौरू मातेची मूर्ती सजवलेली आहे बघा. फायनल टचअप देते, मस्तपैकी सजवलेली आहे. तर भरपूर आपण दुकाना वगैरे फिरलोय मस्तपैकी. एवढं म्हणजे मन सुद्धा, पाय सुद्धा आमचा हलवत नाही इथून घरी जाण्यासाठी. पण वेळ आपल्याला जावं लागतंय. पण मूर्ती पण तुम्हाला बघून मस्तपैकी व्हिडिओमध्ये चांगलं वाटलं असेल. सो नक्की हमरापूरमध्ये जे जे कारखाने तुम्हाला दाखवलेत त्या कारखान्यांना नक्की भेट द्या मित्रांनो. तर माझं तर असं चाललंय की एक प्रत्येक कारखान्याचे व्हिडिओ टाकायचे. सो नक्की मित्रांनो या मूर्ती बुकिंग करण्याचे जर पाहिजे असेल तर तुम्हाला पेनमध्ये हमरापूर म्हणून गाव आहे. बरेच गावं आहेत, प्रत्येकाच्या घरी तुम्हाला मूर्ती वगैरे पाहायला भेटतील बनवताना. कसे बनवतात, काय बनवतात आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.